पहाटेच्या शपथविधीवेळी दादांना जाऊ नका असं सांगितलं होतं। राष्ट्रवादीच्या शिर्डीतील अधिवेशनात धनंजय मुंडेंनी हा गौप्यस्फोट केलाय। अजित पवारांना मी सांगितलं होतं हे षडयंत्र आहे, मात्र अजित पवारांनी ऐकलं नाही। तेव्हापासून अजितदादांना पक्षातून दूर करण्यासाठी षडयंत्र सुरू झालं असं धनंजय मुंडेंनी म्हटलंय। अगदी पहाटेच्या शपथविधीच्या बाबतीत त्याला पहाट म्हणत नाहीत असं दादा नेहमी म्हणतात। पण कदाचित त्याच्या शपथविधीच्या अगोदर साहेब आपण पण साक्षीदार आहे। त्यावेळेस मी म्हणलं होतं दादांना, तटकरे साहेब आपण साक्षीदार असाल तर हो म्हणा, शपथ घेऊ नका। का म्हणलो होतो? काही गोष्टी कळाल्या होत्या, त्या नम्रपणे दादांच्या पायी माझं डोकं ठेवून जे तटकरे साहेबांनी बघितलं की म्हणलं दादा आपला घात होतोय। दादानी माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणले असला घातभीत काय होत नसतो, पण शेवटी व्हायचं ते झालंच। त्यावेळेसपासून आपल्या या दादांना विलन आणि खलनायक ठरवायचं षडयंत्र त्यावेळेसपासून चालू होतं।